तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज मनसुफ शाह जे संघाचे संघनायक आहेत. पहिला बॉल, अकूट टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. बुद्धिमत्तेचं क्रिकेट पहिल्याच बॉलवर इकडे मनसुफ शाह दाखवत आहेत. बॉलला डिलाइटफुल टच करत सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. पहिल्याच बॉलवर एक शानदार चौकार. यावेळेस बॉल हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू पसार होतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मनसुफ शाह यांनी यावेळेस बॉटम एंडचा खूप चांगला वापर केला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. षटकार. दोन्ही फटके नेत्रदीपक होते. दोन्ही फटके आपण जर बघितले तर अतिशय दर्शनीय होते. या अगोदर आखूट टप्प्याचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर, त्याला फक्त दिशा दाखवली. त्यानंतर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि यावेळेस लॉक हिट केलाय. हा बॉल सुद्धा मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. अप्रतिम सुरुवात, ब्राईट स्टार्ट, ड्रीम स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये होते. योगेश भोजनेच्या विरुद्ध आक्रमण. पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर केला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. योगेश भोजने 3 चेंडूंमध्ये 16 धावा आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळालेत. परंतु पुनरागमन योगेश भोजलेला सुद्धा करावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मनसुफ शाह जबरदस्त सुरुवात करताना पाहायला मिळतात. स्वतः संघनायक जबाबदारी मोठी आहे त्यांच्या खांद्यावर. त्यांच्या जोडीला मनोज जायभावे, नाशिक जिल्ह्यातील 2 तगडे ताकदवान आणि 2 विस्फोटक फलंदाज आपल्याला सलामीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळालेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू, चांगला ठेवला. योगेश नावे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर केला तर पहिले 3 चेंडू मनसुफच्या रडारमध्येच मिळाले होते. परंतु त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर, हा चेंडू निर्धाव आलाय. धाव फलकावर धाव संख्या 16. बघत जय मल्हार 11 बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. धाव फलकावर 16. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. यावेळेस सुद्धा बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि तेच मनसुफ शाह या पहिल्या ओव्हरमध्ये दाखवत आहेत. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवत आहेत. चौकार. आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या जय मल्हार 11 बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता यांची फायटर्सने. परंतु टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जय मल्हार 11ला. यावेळेस पायांची हालचाल पाहायला मिळाल्याने ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला. शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर. मनसुफ शाह यांनी या ओव्हरमध्ये 20 धावा घेतल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर जय मल्हार 11 बिनबाद 20 धावा. अखेरीस 20 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि दुसरे षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तेजस पिंपळस यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवर आमंत्रित करण्यात येत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर चौफेर फटकेबाजी झाली आहे. पहिलाच बॉल, ज्यावेळेस मनसुफला पहिला बॉल आपण बघितला तर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर मिळाला. त्याने डिलाइटफुल टच करत बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं आणि थोडासा कॉन्फिडन्स वाढवणारा तो पहिल्याच बॉलवर एक चौकार आला होता. परंतु त्यानंतर आपण बघितलं तर कुठेतरी योगेश भोजनेने देखील प्रयत्न केला की पुनरागमन करण्याचा. परंतु मनसुफ शाहची बॅट ज्या पद्धतीने बोलते त्यांना थांबवणं थोडंसं अशक्य आहे. परंतु मनसुफला थांबवायचं असेल तर निश्चितच ट्रॅप बनवावा लागेल. याच मैदानावर सातत्याने सराव करणारे ते खेळाडू आहेत आणि त्याचा निश्चितच त्यांना फायदा होणार आहे आणि सपोर्ट मोठ्या प्रमाणावर त्यांना चाहते करत असतात त्या मैदानावर. ओव्हर नंबर 2 इथे सुरू होते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी संघनायक तेजस पिंपळस यांना आमंत्रित करण्यात येते. निफाड तालुक्यातील एक हरवणारे खेळाडू आहेत आणि हे बहुगुणी खेळाडू आहेत, बहुचर्चित खेळाडू आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. परंतु समोर मनोज जायभावे पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता मनोज जायभावेने. परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन चांगलं राहिलं नाही. त्यामुळे बॉल मिड विकेटला गेला. एक सिंगल तिकडे पूर्ण करत असताना एकच्या मदतीने ऑफ द मार्क मनोज जायभावेने खातं उघडलं. तेजस पिंपळसेने पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेला आहे. एकच्या मदतीने धावसंख्येवर नजर टाकूयात. 21 धावा धावफलकावर.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती 135वी जयंती आणि आज आपल्या मालेगावमध्ये ही क्रिकेटमय भीम जयंती साजरी केली जाते. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. थोडीशी जागा बनवली, स्ट्रोक चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मनसूबच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवला होता आणि तिथून खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पिक केला. स्ट्रोक चांगला इम्प्रोवाइज केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यामध्ये मनसूब शाह यशस्वी राहिले आणि या ओव्हरमध्ये देखील जसे मनसूब स्ट्राईकला आले त्यांनी पहिल्याच बॉलवर एक चौकार वसूल केलेला आहे. 25 धावा धावफलकावर एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न इकडे मनसूब शाह टीम करताना दिसतंय. त्यांचा इरादा स्पष्ट आहे. आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली आहे. फुलर लेंथवरचा बॉल होता. मनगडाच्या साह्याने वळवलाय. समोर बॉल चाललाय आणि तिकडे लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने देखील प्रयत्न केले परंतु लॉंगॉन वरून जय कृष्णा गायकवाड आले होते बॉलला अडवण्यासाठी. त्यांचे प्रयत्न सुद्धा कमी पडतात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार जातोय. चौकार. काय स्ट्रोक होता. अगदी लेदर बॉलचं फील आलं. इतका चांगला स्ट्रोक बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये पुढे टाकला होता बॉल. त्याला फक्त सरळ बॅटने खेळले मनसूब. टायमिंग खूप चांगलं झालं होतं त्यामुळे बॉलने प्रचंड वेग धारण केला आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जय कृष्णा गायकवाडचे प्रयत्न पडले कमी आणि मनसूबला मिळाली 4 धाव्यांची हमी. चौकाराच्या मदतीने 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सेमीफायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा राहणार आहे. इथे खेळणारा प्रत्येक खेळाडू एक स्वप्न पाहून आलाय. या स्पर्धेमध्ये जिंकायचं, या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाच्या पुरस्कारापर्यंत पोहोचायचा आणि तो प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार जर केला तर आतापर्यंत त्यांच्या विरुद्ध धावा आलेल्या आहेत. कुठेतरी पुनरागमन त्यांना करावं लागेल. योगेश भोसले आणि तेजस यांच्यामध्ये थोडीशी चर्चा होताना दिसते. थोडंसं प्लॅनिंग केला जातोय आणि प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. इथे रणनीती महत्त्वाच्या आहेत. म्हणतात ना तुम्हाला जर हा सामना जिंकायचा आहे, तुम्हाला जर या सामन्यावर करायचा आहे दावा तर मग करावा लागेल गनिमी कावा. त्याशिवाय तुम्हाला ही मॅच जिंकता येणार नाही. त्यामुळे इथे रणनीती व्यूहरचना महत्त्वाच्या आहेत. शॉर्टबॉलचा वापर केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मनसूफने एक्स्ट्रा पॉवर दाखवली आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावा मनसूबच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता. शॉर्टर वाईडचा वापर यावेळेस करण्यात आला होता आणि यावेळेस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पंच केलं. बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खाली क्षेत्र निवडलं. रिकाम्या जागा भरल्यात असं म्हणावं लागेल आणि तिकडे चौकार. हा लागोपाठचा 3रा चौकार होता मनसूबच्या बॅटमधून. म्हणतात ना कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. आणि ते पहिल्या 2 ओव्हरमध्ये मनसूब शाह दाखवतात. 1.4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 33 धावा धावफलकावर आहेत. मालेगावची नगरी आपण बघितलं तर महाराष्ट्रात आता क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे मालेगाव. कारण मागच्या काही वर्षांपासून मालेगावचं क्रिकेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मालेगावचं क्रिकेटच नाही, मालेगावचे खेळाडू, मालेगावचं आयोजन हे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहे. रिव्हरचा प्रयत्न केला होता. पहा आता इथे बऱ्याच जणांसमोर एक प्रश्न निर्माण झाला असेल की मनसूबच्या बॅटमधून सरळ बॅटने खूप धावा येतात. मनसूबने हा प्रयत्न का केला असावा. यावेळेचा चेंडू निर्धाव. धावफलकावरती 33 धावा. 33. दुसरं षटक सुरू आहे. 6 षटकांची ही लढत आहे. आता पण 33 मध्ये 32 धावा मनसूबने बनवल्यात. मनोज नारायणने एक बॉल खेळला, त्याने एक बनवली आहे. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळलाय. खाली क्षेत्र निवडलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय परंतु तिकडे गॅप होता म्हणून तिकडे बॉलला खेळले. चांगला स्ट्रोक. इथे जागा मिळाली होती, स्वातंत्र्य मिळालं होतं, रूम मिळाला होता, विड्थ मिळाली होती आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा एक चौकार आलाय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत या बॉलला सुद्धा खाली क्षेत्रामध्ये पाठवलं. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर नंतर 37 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. डीजे धन्यवाद डीजे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हरमध्ये 37 बनवले गेलेले आहेत. षटक क्रमांक 3 साठी एका नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय. आपण पहिलं षटक टाकताना योगेश भोसलेला पाहिलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये तेजस पिंपळसेला पाहिलं. या 2 गोलंदाजांकडनं आपण बघितलं तर गोलंदाजी चांगली राहिली परंतु त्यांच्या विरुद्ध धावा तर आलेल्या आहेत. विकेटचा शोध घ्यायचा होता, ती विकेट त्या 2 ओव्हरमध्ये मिळालेली नाहीये. त्यामुळे भूषण पाटील यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल खराब टाकलाय.
इकडे पंचांनी नो बॉल्सचा कॉल दिलेला आहे आणि पुढचा चेंडू मनोज जायभाव यांच्यासाठी फ्री हिट. हात खोलण्याची संधी मनोज नानांना मिळाली आहे. स्ट्रायकर एंडकडे आलेले आहेत. स्ट्रायकर एंडकडे येत असताना आपण मनोज जायभाव यांना पाहिलं. 38 ऑफ स्टंपच्या बाहेर पंच आमच्याशी जोडले जात आहेत. हा चेंडू देखील खराब आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावा फलकावर 39 धावा. पहिलाच म्हणजे भूषण पाटील गोलंदाजीसाठी आले त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एकच इरादा दिसतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायची, फलंदाजापासून दूर ठेवायचा. त्यावेळेस लोअर फुल टॉस मिड विकेटमध्ये बॉलला खेळले. ऑन साईडला हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना एक धाव तिकडे पूर्ण करण्यात येते. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. लिफ्ट मिळाली नाही बॉलला. बॉलला जर लिफ्ट मिळाली असती तर निश्चितच धावा मिळू शकल्या असत्या, परंतु मागे क्षेत्ररक्षक होता अगदी त्याच्या हातामध्ये बॉल गेला. एक सिंगल तिकडे प्राप्त झाली. एकच्या मदतीने 40 धावा धाव फलकावर. भूषण पाटील यावेळेस फुलर लेंथवर ऑन साईडला बॉलला उडवलंय. फोटोजेनिक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मनसुफ शाह यांच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतोय. षटकार. आक्रमक, विस्फोटक, विध्वंसक सुरुवात इकडे मनसुफ शाह करतायत. म्हणजे या सायंकाळच्या सत्रामध्ये MSG कॉलेज ग्राउंडवर मनसुफ नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाली आहे. आणि बघा ॲक्शन रिप्लेमध्ये वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य आपल्याला दाखवली गेली. चांगला बॉल होता भूषण पाटीलचा. अगदी फलंदाजाला पूर्णपणे निरुत्तरी ठेवणारा, हात खोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं त्या बॉलवर. लॉंग ऑफमध्ये बॉल जातो. एक सिंगल तिकडे प्राप्त करण्यात येते. एकच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 47. गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे कुठेतरी विकेटचा शोध घ्यावा लागेल. विकेट जर मिळाली तर धावगती कमी होऊ शकते. विकेट जर मिळाली तर तुम्ही धावा थोड्याशा रोखू शकता, कारण हे दोन फलंदाज सेट झाले. त्यावेळेस मनोजने सुद्धा आक्रमण केलंय आणि हा बॉल ओव्हर द बॉल हेड व्ही शेप मध्ये सरळ सीमारेषेच्या पार फेकून दिलाय. मनोज नानाचा तडाखा येतोय. षटकार. मनोज जायभाव यांनी सुद्धा आता हात खोलले. त्यावेळेस त्यांच्या तोंडाच्या समोर बॉल मिळाला, त्यांच्या डोळ्याच्या समोर होता. वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य दाखवली जात आहेत. षटकार सरळ बॅटने खेळलाय मनोज जायभाव यांनी. कमी गतीने डान्सिंग डाऊन द विकेट. गोलंदाजाला परत एकदा आसमान दाखवलंय आणि या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. मनोजच्या बॅटमधून हा षटकार. भूषण पाटील एकाच परिसरातील दोन खेळाडू आहेत. एका बाजूला मनोज जायभाव सिडको मोरवाडी, तर दुसऱ्या बाजूला भूषण पाटील त्याच परिसरातील खेळाडू आहेत. त्यामुळे एकमेकांच्या सोबत खेळतात. परत एकदा आक्रमण केलंय. यावेळेचा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. ओरडून सांग या जगाला, तोड नाही मोरवाडी सिडकोच्या या वाघाला, असा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर 65 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. 3 ओव्हर नंतर 65 धावा.
ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 65 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मनसुख आणि मनोजचा मूड मात्र गुड होता. 43 धाव्यांवर मनसुख खेळत आहेत, मनोज 20 धाव्यांवर खेळत आहेत आणि 65 धाव्यांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. पण टॉस जिंकला होता एनजी फायटरने, गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यावेळेस आम्ही मनसुख यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला की मला बॅटिंगच करायची होती, कारण सायंकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस आपण नाईटमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस धाव्यांचा पाठलाग करणं तिथं कुठेतरी थोडंसं अवघड असतं. त्यामुळे प्रथमतः बॅटिंग करण्याचा जो निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे ना तो योग्य आमच्यासाठी आणि ते इकडे दाखवून दिलंय. चौथ्या नवीन गोलंदाजाचा वापर केला, समद अत्तार आलेत आणि त्यांचं सुद्धा भव्य स्वागत इकडे करण्यात आलेलं आहे. मनसुखच्या बॅटमधून हा षटकार. आपले स्ट्रोक चांगला आहे, समोर ड्राईव्ह करत असताना बॉलला खेळलेले आहेत. एक धाव मात्र तिकडे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो, मनसुख शहा या 2 धावा इकडे कंप्लीट करतायत आणि आपलं अर्धशतक सुद्धा इकडे कंप्लीट करतायत. एकदा जोरदार टाळ्या मनमाडच्या या वाघासाठी झाल्या पाहिजेत. हमने अच्छा बनकर देखा है फिर भी लोग बुरा ही कहते हैं. जब जब हम मैदान में आते हमारे बल्ले से रन बहते और हमको मनसुख शाह कहते हैं. आणि तेच मात्र इकडे दाखवत असताना टू व्हीलरच्या लाईट ज्यांच्या सुरू आहेत, जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना विनंती राहील आपल्या टू व्हीलरच्या लाईट्स जर ऑन असतील तर त्या कृपया बंद करा. ही एक लहान चिमुकला मनसुख शाह भेटायला आला, त्यांचा हा फॅन आहे, त्यांचा हा चाहता आहे. इथे लहान लहान मुलं असतील, तरुण असतील, बरेचसे ज्येष्ठ मंडळी असतील, त्या सुद्धा आज मनसुखच्या फलंदाजीच्या प्रेमात पडले असतील, कारण ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलेली आहे. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेस केला होता, भरपूर वेळ होता, भरपूर जागा होती आणि या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय आणि षटकार इकडे सुद्धा वसूल केलेला आहे. सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक. हालातों से हारने वाले नहीं हम, कल हवा तुम्हारी थी आज तूफान हमारा है. आणि बॅटिंग मधून ते सांगत असताना 16 बॉलमध्ये 57 धावा मनसुख शाह यांनी नाबाद बनवलेल्या आहेत. समद अत्तार यावेळेस परत एकदा लॉफ्ट केलाय. वाह वाह वाह, धावा मिळत आहेत 6 6 आणि 6. स्लॉट मध्ये जर दिला तर रिझल्ट तोच, गोलंदाज जर चुकला तर मग ठोकलाच. आणि तेच मनसुख शाह सांगतायत. समद अत्तारच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी आक्रमण केलंय. वादळी खेळी मनसुख शाह यांची आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त. शहबाज मोहम्मद शाह, टायगर ऑफ मनमाड, या पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना 17 बॉलमध्ये 63 धाव्यांवर ते नाबाद फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समद अत्तारच्या विरुद्ध 3 षटकार. परत एकदा लॉफ्ट केलाय. यावेळेस सुद्धा गोलंदाजाला आसमान दाखवलंय. षटकार आणि चौकारांची सरबत्ती मनसुख शाहच्या बॅट मधून. कसली कंब ओव्हरमध्ये आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांच्या विरुद्ध सुद्धा 5 बॉलमध्ये 26 आलेले आहेत. यावेळेस ओव्हर द कव्हर. क्या बात है मनसुख भाई, अपने परों को खोल, क्या आसमान देखता है. ये जहां है यारो, ये सिर्फ उडान देखता है. आणि तेच आज आपल्या बॅटिंग मधून दाखवत असताना मनमाडचे मनसुख शाह मालेगाव गाजवत आहेत. आणि या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं तर तब्बल 32 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. बघा मनसुख शाहची बॅटिंग आपल्याला हायलाइट्स मध्ये निश्चितच इकडे बघायला मिळते. शंकर कातकाडे साहेबांच्या वतीने मनसुख शाह यांच्या या बॅटिंगसाठी 500 रुपयांचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, काय स्ट्रोक खेळलेत, मैदानाच्या चौफेर फलंदाजी केली आहे. मनसुख शहाने आपल्याला डिलाइटफुल टच दाखवले, मनसुख शहाने आपल्याला स्क्वेअर कट दाखवले, मनसुख शहाने आपल्याला कव्हर ड्राईव्ह दाखवल्या. 4 ओव्हर नंतर 97 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ऑन साईडला सुद्धा त्याच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक आले. सरळ बॅटने त्याने चांगले स्ट्रोक खेळले. स्लॉग हिट त्याच्या बॅटमधून हा एक चांगला पंच होता एक्स्ट्रा कव्हरमध्ये. तिथे देखील चौकार त्याने अर्जित केला होता. हा बॉटम हँडचा खूप चांगला वापर करता हेलिकॉप्टर सरळ लँड झाला होता सीमारेषेच्या पलीकडे. समद अत्तारच्या विरुद्ध तर खूप धावा आल्या, 32 आल्या होत्या. पहिल्याच बॉलवर एक चांगला पुल करत स्क्वेअर लेग मध्ये षटकार. तिथे अर्धशतक मनसुख शहाने बनवलं. आणि हे ब्रँड
जय मल्हार स्वतः राहुल घोडके जे संघ मालक आहेत त्यांच्या वतीने मनसुख शाह यांच्यासाठी एक पुरस्कार आलेला आहे. मनसुख शाह यांनी जर शतक बनवलं तर 2100 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. बॉल हवेत आहे, फटका इकडे फसतोय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येत आहेत आणि तिकडे मनोज जायभावे यांची विकेट आली आहे. सँडी दिवे आल्याबरोबर विकेट मिळवत आहेत. पहिल्या 24 चेंडूंमध्ये विकेट मिळाली नव्हती. सँडी दिवे या नवीन गोलंदाजाचा वापर झालाय आणि त्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. पुल करण्याचा प्रयत्न तिकडे मनोज जायभावेने केला होता, परंतु इलिव्हेशन जास्त मिळालं. बॉल वरच्या भागाला लागला, कनेक्शन चांगलं झालं नाही आणि तिकडे विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मनोज जायभावे बाधून परत आहेत. पहिला धक्का. वीस धावा मनोज जायभावेने बनवल्यात, ते बाद झाले. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खरं तर पहिल्या विकेटसाठी 97 धाव्यांची भागीदारी केली मनसुख आणि मनोज जायभावे यांनी. आता नवीन फलंदाज, दुसरी हायेस्ट पहिल्या विकेटसाठीची पार्टनरशिप, 97 धाव्यांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कोपरगाव तालुक्यातील एक बहुगुणी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणजेच मानव काटे, ज्यांनी या स्पर्धेच्या पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळवला होता. आल्याबरोबर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिला. मिड विकेटमध्ये बॉल चाललाय. सँडी दिवेचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये त्याने 2 चेंडू टाकले आणि त्या 2 चेंडूंमध्ये एक विकेट सुद्धा मनोज जायभावेची त्याने मिळवली आहे. आणि हा चेंडू देखील मानवसाठी खूप चांगल्या टप्प्यावर त्याने टाकला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मानवने केला होता, कनेक्शन चांगलं झालं नव्हतं. एक धाव तिकडे पूर्ण झाली. एकच्या मदतीने धावा फलकावर नजर टाकली तर 98 धावा. मॅच महत्त्वाची, ते जो जिंकणार आहे तो सरळ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण इथून पुढे आता प्रत्येक सामना तुमच्यासाठी नॉकआउट आहे. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला इथे अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहे. जिथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, इथे 100% ऊर्जा दाखवायची आहे आणि इथे प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने त्याला करायचं आहे. फिल्डिंगमध्ये देखील दमखम दाखवावा लागेल. शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे. फुलर लेंथवर कमी गतीने बॉल टाकलाय. मागे यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपमध्ये जातोय. इथे 22च्या मदतीने हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला भाग्यशाली चौकार मिळतोय, बॅटिंग टीमला हा भाग्यशाली चौकार मिळतोय. म्हणतात ना, ऊपरवाला दे खाने को तो कोण जाए कमाने को. 100 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. 102 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जय मल्हार 11. त्यावेळेस विकी धोत्रे हे देखील थोडेसे आपण बघितलं तर आश्चर्यचकित होते की बॉल हातात आला कसा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, उंच जास्त आहे, थोडासा बाहेर ठेवलाय बॉल. सँडी दिवेने यावेळी चूक केली आहे. क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली. झेल निसटला आणि झेल कुणाचा निसटलाय? अशा फलंदाजाचा झेल निसटलाय की ज्याच्या बॅटमधून अक्षरशः धावा आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे. ज्याच्या बॅटमधून ते मनसुख शाहचा झेल सुटला. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल होता, उंच जास्त गेला. स्वतः विकी धोत्रे बॉलच्या खाली येण्याच्या प्रयत्नात होते. कॉल त्यांचा होता, परंतु कॅच होऊ शकला नाही. तिकडे झेल निसटलेला आहे. झेल महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. झेल तुम्हाला पकडावेच लागणार आहेत. त्यातल्या त्यात मनसुख शाह यांचा झेल तुम्ही जरी ते सोडत असाल तर त्याचा उपद्रव तुम्हाला येणारे वेळ निश्चितच सांगून जाईल. येणारे काही चेंडू त्या झेलाचं महत्त्व काय होतं ते तुम्हाला सांगून जाईल. फुलर लेंथवरचा बॉल होता. यावेळेस लोवर फुल टॉस चांगला स्ट्रोक खेळलाय. ही मानव काढ्याची ताकद आहे. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. खूप चांगला स्ट्रोक. लेदर बॉल क्रिकेटचा खूप मोठा एक्सपिरियन्स मानव काटेच्या पाठीशी आहे. कोपरगावमध्ये एक अकॅडमी सुद्धा ते चालवतात. लेदर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या आणि टर्फ क्रिकेटमध्ये सुद्धा आपण अगोदर देखील उल्लेख केला आहे. एक मोठं नाव आहे मानव काटे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता चर्चेत आलेलं नाव आहे मानव काटे. आतमध्ये आला. यावेळेस सँडी दिवेचं कौतुक करावं लागेल. ऑफ ब्रेक केला होता, टप्पा पडल्यानंतर बॉल बराचसा आतमध्ये आला. त्यानंतर आपण बघितलं तर हा स्ट्रोक मानवने ज्यावेळेस खेळला त्यावेळेस आपण बघितलं तर थोडेसे डोळे सुद्धा आपण बंद होताना पाहिले. आणि मनसुखभाई काय करतात तिकडे. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हर नंतर 110. जय मल्हार 11.
बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये अगोदरचा बॉल जो होता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता, ऑफ ब्रेक होता आणि विशेष म्हणजे शॉर्ट बॉलचा वापर तिकडे केला होता आणि पुल करण्याचा प्रयत्न मानवटे केला होता, परंतु तिकडे सरळ झपकन बॉल त्याच्या अंगाकडे आला, त्यामुळे तिथे कनेक्शन चांगलं झालं नाही आणि मनसुफ शाह खेळपट्टीवरच बसले होते, जणू काही सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझ्या इंडा थ्रो कर, परंतु तिकडे ओव्हरचा खेळ देखील संपला होता. राहुल घोडके जय मल्हार 11चे स्वतः संघ मालक आहेत, त्यांच्या वतीने मनसुफ शहा यांच्यासाठी एक पुरस्कार आलेला आहे. मनसुफ शहा यांनी जर वैयक्तिक शतक पूर्ण केलं तर त्यांच्यासाठी 2100 रुपये राहुलजी घोडके साहेबांच्या वतीने इकडे दिले जाणार आहेत. घोडके राहुलजी बोडके, तर आमच्यापर्यंत जे शब्दांकन आलं होतं ते घोडके आलं होतं, म्हणजे आमच्याकडे प्रिंट चुकीची आली होती. बॉल अभेद आहे, आमच्याकडे चुकीची प्रिंट आली होती आणि हा षटकार इकडे आलेला आहे. 6 धावा. ऍक्शन रिप्लेमध्ये बघा, वेगवेगळ्या अँगलने, समोरच्या अँगलने आणि साईड अँगलने दाखवलं जात आहे. थोडेसे पुढे आले होते, लाईन पर्यंत गेले, एक पाय पुढे टाकला, मागचा पाय थोडासा वाकवला आणि ऑन दी अप हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये ऑन दी टॉप हा स्ट्रोक खेळलाय, म्हणजे मानव काटेने दाखवली आपली ॲबिलिटी आणि फटका खेळला होता टॉप क्वालिटीचा. षटकार तिथे आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येवर नजर टाकली तर 116 धावा. तेजस पिंपळसे आले आणि तेजस पिंपळसेचं भव्य स्वागत इकडे मानवने केलेलं आहे. काय बॅटिंग सुरू आहे, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, धावा अक्षरशः खोऱ्याने ओढल्या जात आहेत आणि आपण बघितलं तर पहिल्याच काही ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या, त्यानंतर फलंदाज थांबले नाहीत. मनसुफ शाह प्रामुख्याने 21 बॉलमध्ये 76 वर खेळत आहेत. फुलर लेंथवर परत एकदा ऑन साईडला बॉलला खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी घरंगळत चालला, स्क्वेअर लेगवरून फिल्डर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण करण्यात येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, एकच धाव तिकडे पूर्ण होताना दिसेल. 100 मदतीने धावा फलकावर धावा झालेल्या 117. एक फलंदाज बाद आहे मनोज जायभावेने 20 धावा बनवल्या, 7 बॉल त्यांनी खेळले होते. ती एक विकेट आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळाली, तदनंतर कुठल्याही प्रकारची विकेट आली नाही, म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमला फलंदाजी करणाऱ्या संघाने पुनरागमन करण्याची कुठलीच संधी दिली नाही, म्हणजे अशी वेळ आलीच नाही की त्यांनी कमबॅक केलं असं वाटलंच नाही. अशा पद्धतीने बॅटिंग झाली आहे. मानव काटे देखील आले, त्यांनी देखील आल्याबरोबर आक्रमणं केली. 5 बॉलमध्ये तेही 15 वर खेळत आहेत. मनसुफ शाह 21 बॉलमध्ये 76 वर खेळत आहेत. या मैदानावर भरपूर धावा झालेल्या आहेत आणि आपण अगोदर सुद्धा चर्चा केली की ज्यावेळेस टॉस बॉक्समध्ये चर्चा झाली होती, टॉस बॉक्समध्ये मनसुफ शाह यांच्याशी आपण ज्यावेळेस चर्चा केली होती की त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या डावामध्ये म्हणजे टॉस जिंकल्यानंतर आम्ही तर बॅटिंगच घेणार होतो, परंतु समोरच्या टीमने टॉस जिंकला, त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग आली. कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रवेश करणार आहात त्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये थोडासा अंधार आहे, अंधाराचं साम्राज्य राहणार आहे आणि किती काही केलं तरी लाईट्स ऑन होणार आहेत. त्यावेळेस धावेंचा पाठलाग ज्यावेळेस तुम्ही करण्यासाठी उतरणार आहात तिथे थोडासा तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि चांगला निर्णय होता आणि तो निर्णय योग्य होता, ते दाखवले बॅटिंगमधून. कमी गतीने बोटं फिरवली होती यावेळेस गोलंदाज तेजसने. मिड विकेटमध्ये बॉल चालला, योगेश भोसले जे एक सपळ खेळाडू आहेत, चित्त्यासारखे बॉलवर आलेत. पांडव खरगोश की तेजी बात दिखाई दी योगेश भोसले द्वारा. एक धाव तिथे पूर्ण झाली, 100 मदतीने धावा झालेल्या 118. महामानव फाउंडेशन यांचं हे आयोजन, महामानव चषक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. खरं तर आज संघर्ष मोठा आहे. आतमध्ये आलाय बॉल, यावेळेस सुद्धा ऑफ ब्रेक केला होता, बॅटची आतलीकडे घेतली आहे, दोन्ही बाजूला थ्रो करण्याची संधी होती. भूषण पाटील यांनी देखील थ्रो केला परंतु तिकडे लागला नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तो यशस्वी झालेला नाही, एक धाव मिळणार नाही. संघर्ष आज करावाच लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संदेश दिला, शिका, संघटित वाढी, संघर्ष करा. आज या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला संघर्ष करावा लागेल. या स्पर्धेला जिंकायचं तर मग ते सोपं नाही आहे, या स्पर्धेच्या पदापर्यंत जायचं तर मग सोपं काम नाही आहे, तुम्हाला खडतर प्रवास आहे. जागा बनवली आहे, जबरदस्त तडाखा दिलाय, मानव काटेने बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. ज्याच्या फलंदाजीचा प्रत्येकाला हेवा वाटे ते नाव म्हणजे मानव काटे आणि तेच इकडे बॅटिंगमधून दाखवत असताना इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इथे खेळला, जुगाड केला होता. हा स्ट्रोक खेळण्यासाठी त्याने जुगाड केला होता. बघा ॲक्शन रिप्ले, सोपा नव्हता, त्याने जुगाड करून हा षटकार मारलेला आहे. क्रीजच्या आतमध्ये गेले होते. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही जर ही दृश्य बघितले तर साईड अँगलला तुम्हाला दिसेल की क्रीजच्या आतमध्ये तो गेला होता. बघा
आणि त्यानंतर हा स्ट्रोक त्याने इम्प्रोव्हाइज केला होता. षटकार तिकडे प्राप्त केला जातोय. 6 धावा आलेल्या आहेत. मानवचाही मूड गुड आहे. 124 धावा धावफलकावर. 7 चेंडूंमध्ये 21 धावेवर मानव खेळत आहेत. तेजसच्या विरुद्ध या ओव्हरमध्ये देखील धावा आलेल्या आहेत. 14 आल्यात 5 बॉलमध्ये. यावेळेचा बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेने वळवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत, बॉलवर आलेत. एक धाव तिकडे पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धावा संख्या पुढे जाणार आहे. पहिला डाव संपलाय. जय मल्हार 11ने 125 बनवल्यात आणि 126 धाव्यांचं टार्गेट NG फायटर समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता बघूयात जय मल्हार 11चे गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतायत. गोलंदाजांवर देखील नजर असणार आहेत. 126चं टार्गेट आहे. मनसुख शहाने जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्याच इनिंगमध्ये, पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. आपण पहिल्या इनिंगचा जर विचार केला, जर बॅटिंग समरीचा आपण विचार केला, तर मनसुख शहा, मनोज जायभावे आणि मानव काटे हे 3 फलंदाज आपल्याला फ्रेममध्ये दिसलेत. या 3 फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. एक मोठं टोटल उभं केलं. आता 125चा पाठलाग करायचा आहे. बघूया आता 125 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. पहिला सेमीफायनल तो देखील आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. त्याचा टॉस सुद्धा आपल्याला करायचा आहे. नुरानी या टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी. चला, पहिला सेमीफायनल इथे खेळवला जाणार आहे. तो यानंतर खेळवला जाईल. आझाद 11 जो संघ पहिल्या दिवशी सेमीफायनलमध्ये गेला होता आणि ग्रीन फॉरेस्ट नुरानी जो काल सेमीफायनलमध्ये गेला होता, या 2 टीममध्ये आपल्याला सेमीफायनल क्रमांक 1 पाहायला मिळेल. त्याचा टॉस करायचा आहे. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला, चला आपण टॉस बॉक्समध्ये लगेचच जॉईन व्हायचं आहे. तोपर्यंत डीजेला संधी देऊयात. रुद्रा साऊंडच्या माध्यमातून ऐकूयात एक सुंदर सुमधुर असं भीमगीत. चला, ग्रीन फॉरेस्ट नुरानी आणि आझाद 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला टॉस करण्यासाठी, ताबडतोब आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे. व्यंकटेश वॉरियर संघाचे संघमालक रोशन भाऊ शिरसाट यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचंही स्वागत. आझाद 11चे कॅप्टन कुठे आहेत? आझाद 11 कॅप्टन झाला. ग्रीन फॉरेस्ट नुरानीचे कॅप्टन झाला. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला की मग मध्ये मॅच सुरू असली की टॉस करणं मग थोडंसं तिथे अडचण निर्माण होते मॅचमध्ये. आझाद 11चे कॅप्टन झाला. ग्रीन फॉरेस्ट नुरानीचे कॅप्टन आलेले आहेत. ग्रीन फॉरेस्ट नुरानीचे कॅप्टन आलेले आहेत आणि आझाद 11चे कॅप्टन सुद्धा राज आहिर आपल्यासोबत जोडले जात आहेत. स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या स्पर्धा सगळ्या या ठिकाणी पोहोचवली गेलेली आहेत, आपले बॉबी भालेराव आणि भारत आहिरे यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होतोय. पहिला सेमीफायनलचा नाणेफेक बॉबी भालेराव यांच्या शुभ हस्ते.
कॉइन स्पिन केला जातोय. हिट इज अ कॉल अँड टेल इट इज. ग्रीन फॉरेस्ट नुरानी या संघाने टॉस जिंकलेला आहे. पहिला सेमीफाइनल है महामानव चषक प्रतियोगिता पूरे महाराष्ट्र में अब चर्चे में आई है. तो आज पहला सेमीफाइनल सामने की एक टीम भी अच्छी है आज़ाद 11. टॉस आपके बाजू में आया है, क्या करने का फैसला है? हम लोग पहले फील्ड करेंगे, उनको बल्लेबाजी करने देंगे. क्या प्लानिंग होगा आज और आज टीम में क्या चेंजेस है? थोड़े प्लानिंग है जो अभी मैं रिवील नहीं करना चाहता हूँ, लेकिन कुछ रखा है हमने जो सोच कर ही कुछ किया है, क्योंकि बड़ा मैच है. इस मालेगांव की सबसे बड़ी टूर्नामेंट महामानव चषक में ये काफ़ी इम्पोर्टेंट मैच है हमारे लिए भी और सभी के लिए. इसीलिए बड़ा मैच है, थोड़ा प्रेशर रहता है, लेकिन हम लोग वो प्रेशर को क्रॉस कर कोशिश करेंगे कि हम कम से कम रन में डिफेंड करें और एक टोटल पे उनको रोके और समाधानी स्कोर पर रोककर वो डिफेंड करें जल्दी से. महामानव चषक इस प्रतियोगिता का एक्सपीरियंस आपकी टीम का कैसा रहा? अमेजिंग, फैबुलस. मुझे शब्द नहीं मिल पा रहे हैं. हमें एक्चुअली हम लोग छोटे शहर से आते हैं, तालुका लेवल से, तो ये बड़े मंच पर खेलना हमारे लिए भी एक ड्रीम होता है. लेकिन बहुत ये देखकर काफ़ी अच्छा लगा कि हमारे बॉबी भाई अंसार सर, इन्होंने हमें एक प्लेटफॉर्म दिया यहाँ पर खेलने के लिए, जो हमारे गांव की और इधर की प्रतिभा भी हम लोग डिस्प्ले कर सकते हैं आप सबके सामने. तो मैं आप सबका धन्यवाद कहना चाहूँगा हमारे ग्रीन फॉरेस्ट नूरानी स्पोर्ट्स की तरफ से, और मैं आशा करूँगा कि आप आइंदा साल भी इससे बेहतर टूर्नामेंट करें और इससे बड़ा प्लेटफॉर्म उपलब्ध करके दें. थँक यू व्हेरी मच. बेस्ट लक. टॉस जिंकलेला आहे ग्रीन फॉरेस्ट नुरानी. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. रविराज आपल्यासोबत आहेत. रवी पहिल्या दिवशी संघ जिंकला होता, सेमीफायनलला गेला होता. त्यानंतर जे 3 दिवस आहेत ते मात्र इथे खूप रंगतदार सामने पाहायला मिळाले. आणि काल एक टीम अशी होती जी आता तुमच्या विरुद्ध आहे, ज्या संघाने कालचा दिवस कालची रात्र गाजवली आहे, तर त्यांच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे. तर काय निर्णय? नाही, बॅटिंग तर करू आम्ही सगळे चांगले. आता दिनू कांबळे वाढला आहे, 2-3 प्लेयर वाढले चांगले आमचे. तर कृष्णा सर नाही फक्त, बाकी सगळे आहे. रवी आहिरे आणि महामानव चषक या स्पर्धेचं नातं तर जुनंच आहे आणि विशेष म्हणजे महामानव चषक म्हटलं तर रविराज यांची बॅटिंग आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. आज या वर्षी सुद्धा तो रविराज पाहायला मिळेल. नक्कीच. हे ग्राउंड तर लकीच आहे आणि मालेगावचं खूप प्रेम पण भेटतो इथं. आणि टुर्नामेंटचं बोलायला गेलं तर टुर्नामेंट बॉबी चांगला टुर्नामेंट बनवतो आणि नाईट यावर्षी नाईट केली, त्याच्यामुळं खूप मजा पण येते खेळायला. बाकी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच रविराज. बेस्ट लक. आझाद 11ला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस संपन्न झालाय. ग्रीन फॉरेस्ट नुरानीने टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ही मॅच झाली की पहिला सेमीफायनल लगेचच आपल्या भेटीला येणार आहे. कुठे जाऊ नका. महामानव चषक या स्पर्धेचा आनंद घेत राहा. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस चुकवला तर मग ते 1 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल. त्यामुळे शक्य असेल तर मैदानावरून मॅचचा आनंद घ्या. 70-70 वरून तुम्ही निश्चितच जर शक्य नसेल तर या मॅचचा आनंद घेऊ शकता. जावेत कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे आपल्यासोबत जोडले जात आहेत अक्षयजी पांडव सर. धन्यवाद. धन्यवाद. शाहरुख पठाण यांना आपण पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकलं. एक दैवीप्यमान सोहळा ज्याला आपण एन्जॉय करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सचिन पवार आहेत, समोर विकी धोत्रे उभा आहे. चांगला बॉल आहे, खोलो टप्प्याचा खोदून काढावा लागला तिथे. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन मध्ये. जोपर्यंत बॉलला उचललं, एक सिंगल ती राफलकावर जोडली गेली. विकीनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. या जोडीनं या स्पर्धेतील खूप चांगली फलंदाजी ती करून दाखवली आहे. विकी धोत्रे अर्धशतक पहिल्याच मॅचमध्ये झळकवलं होतं. आज अगदी तशीच एक विस्फोटक आणि विध्वंसक इनिंग त्याच्याकडनं अपेक्षित आहे. महामानव चषक 2026 या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करताय आणि आजचा या स्पर्धेतील अंतिम रात्रीचा खेळ तो सुरू झालाय. दिवस रात्र या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळवली गेली. खूप छान दर्जेदार आयोजन नियोजन ते आपल्याला पाहायला मिळालं. वाह वाह वाह, चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासून दूर ठेवलं. चेंडूमध्ये व्हेरिएशन होतं आणि ते ओळखणं तेवढं सहजतेने शक्य झालं नाही. दोन्ही डगआउटमध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांनी थोडंसं तिथनं बाजूला व्हावं. इतरत्र खूप जागा आहेत. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्या प्रेक्षकांनी तिथनं उठायचं आहे. जो बी इथे सँडी दिवे
त्यानं बॉलला उडवलंय उंच हवेतनं आणि फेकून दिलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. कडक असा फटका मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. गाडीच्या लाईट सर्वांनी बंद करा. आपण मैदानावर आल्यानंतर आपल्या गाडीच्या लाईट्स लगेचच बंद करा, ही विनंती आहे, प्रत्येकाला विनंती आहे. गाडीच्या लाईट्स लगेच बंद करा. खेळाडूंनी दोनों भी डगआउट में जो दर्शक बैठे वहां से उठना है सभी को. कोई भी दर्शक प्लेयर स्टैंड में नहीं बैठेगा, वहां से बाजू में जाकर आपको बैठना है. बहुत सारी जगह है आपके लिए, वहां पर जाना है. प्लेयर स्टैंड में कोई भी दर्शक नहीं बैठेगा, इस बात को ध्यान में रखना है. मॅच कडे आपण जातोय. सचिन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र सँडी दिवे त्यानं आक्रमणाला सुरुवात केली आहे. दुसरा मोठा ब्लास्ट त्याच्या बॅटमधनं आलाय. बॉल चाललाय सीमा पार. दमदार पॉवरफुल हिट. षटकार. अकुटपदा बॉल होता. सँडी दिवे ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता आणि तिथनं हा सफलतापूर्वक फटका तो त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमा रेषा पार गेलाय. षटकारामध्ये परावर्तित झालाय. चांगला फटका. पहिल्या ओव्हरचा खेळ 13 धावा. पहिल्या 4 चेंडूवर शांतता होती, मात्र ती शांतता सुरुवातीची होती. त्यानंतर बेखौफ बेधडक अंदाजामध्ये बॅटिंग आम्हाला करायची. या मॅचमध्ये प्रतिकार आम्हाला करायचा आहे. ग्रामीण भागातील स्टार खेळाडू ज्यांची निवड आपल्याला पाहायला मिळते NG फायटर्स कडनं. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा असेल, अशा जिल्ह्यातनं खेळाडू जे काही सिटीमधले ग्रामीणमधले असे खेळाडू एका बाजूने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. जय मल्हारकडनं. जे दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अगदी तुल्यबल्य आहेत. दोन्ही संघाचं बॅलन्स चांगला आहे, त्यामुळे एक चांगलं क्रिकेट ते पाहायला मिळू शकतं. जर विकीची बॅट चालली या मॅचमध्ये खूप चांगली रंगतदारता ती निर्माण होऊ शकते. एक चांगला सामना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर नंतर राफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. मनसुब शहा या टीमला लीड करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन केलंय. दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सागर बोडके आलाय. तिथे ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता एक प्रतिभा संपन्न ऑलराऊंडर खेळाडू आहे. निफाड तालुक्यामध्ये ज्या लीग होतात तिथे ॲज अ आयकॉन सागर बोडकेला आपण खेळताना सातत्यानं पाहतो. तो सागर बोडके गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया त्याचा मारा कसा असेल. विकी आणि सागर या दोघांमध्ये सातत्यानं म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये एकमेकाच्या विरोधात 5 ते 6 वेळा तर नक्की येत असतील. असे हे दोन खेळाडू एकमेकाच्या विरोधात आहेत. यावेळेस मात्र चांगला बॉल सागर बोडकेचा खाली राहिला. फलंदाजाला गुंगारा दिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. विकी स्ट्रगल मध्ये आहे. 3 बॉलमध्ये 1 बनले. विकीच्या नावासमोर हा आकडा शोभत नाही, कारण ज्या पद्धतीनं तो फलंदाजी करत आलाय या स्पर्धेतही त्यानं ज्या पद्धतीनं स्वतःला प्रूव्ह केलंय ते अगदीच चांगल्या पद्धतीचं चित्र होतं. मात्र महत्त्वाच्या मॅचमध्ये जिथे क्वालिफाय व्हायचंय, तुम्ही जी काही मेहनत केली होती त्या मेहनतीला फायनल फिनिशच द्यायचं आहे आणि सेमीफायनलमध्ये पोहोचायचं आहे. ते सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होईल ते आपल्याला बघायचं. इथे विकीचा फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय, मात्र बॉल त्याला म्हणतोय टाटा बाय बाय आणि निघून जातोय लॉंग ऑन मधनं. पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार. इथे चौकार आलाय 4. लॉंग ऑन खाली होतं कारण 38 सर्कलची पाबंदी आहे, त्यामुळे बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. विकीला गिअर चेंज करून बॅटिंग करावी लागेल. एखादा दुसरा चौकार षटकार तो मारून चालणार नाही. सातत्य षटकार चौकारांमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतनं ठेवावं लागेल, तरच एक जी चांगली टोटल तुम्हाला दाफलकावर उभी करायची आहे त्या टोटलच्या दिशेने वाटचाल तुमची होऊ शकते. पुढचा बॉल हा इथे चांगला चेंडू आहे, मात्र प्लम करता तुम्हाला अपील ती करता येणार नाही. योग्य टप्प्यावरचा बॉल थोडासा खाली राहणारा चेंडू जाऊन पायावर आदळला. हे बघा अगदी हो तिथे LBची विकेट असती तर पंचाच्या मनामध्ये कुठलाही संदेह नसता. इथे बोट आकाशाकडे जाऊ शकलं असतं. अगदी चांगला चेंडू तो पाहिला मिळतोय. यावेळेस मात्र विकीनं मिडल ऑफ द बॅट हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग हिट तो इथे मैदानाच्या आतनं पेशकश केलाय.
बॉल सरळ लॉंगच्या क्षेत्रामधनं सीमा पार दमदार पॉवरफुल हिट षटकार. खेळाडूंनी यावेळेस मात्र हा बॉल विकी धोत्रे त्याच्या पसंदीदा एरियामधनं पाठवतोय सीमा रेषा पार. वन बाउन्स ओव्हर दी रोप, चेंडू सीमा पार, चौकार. विकी जो फलंदाज आहे ज्याला कव्हर मध्ये खेळणं खूप पसंत आहे, तो त्याचा पसंदीदा एरिया आहे जिथनं सातत्यानं चौकार आणि षटकार परावर्तित करत असतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर त्याच कव्हरच्या क्षेत्रामधनं हा चौकार त्यानं परावर्तित केलाय. धावसंख्या 29. इथे मात्र क्लीन बोल्ड यष्टी उद्ध्वस्त केली आहे, माघारी परतवलंय. विकी धोत्रेच्या पारीचा अंत केलाय. सागरनं एक दर्जेदार चेंडू हाताळला इथे. अगदी यॉर्कर स्वतःला ब्लॉक करून घेतलं, कारण थोडासा बॅकफुटला. हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल, अगदी स्टंपच्या जवळ उभा होता आणि स्वतःला ब्लॉक केलं आणि नंतर मग तिथे यष्टी उद्ध्वस्त झाली. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतावं लागलं. विकेटचं पतन झालंय. फलंदाज विकी धोत्रे बाद. धावसंख्या 27 आहे. जिथे षटकार काउंट केला होता तिथे बाउंड्री होती आणि त्यामुळे त्या 29 झाल्या होत्या. तिथे 27 आहे. मनसुख शाह खुश आहेत कारण खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि खुश असायला पाहिजे. माणसाचा जेव्हा मूड फ्रेश असतो ना तेव्हाच चांगलं काम होतं. निरुत्साही राहून क्रिकेट चांगलं खेळता येत नाही. उत्साही प्रमाणापणाने जर तुम्ही खेळता तरच मग चांगलं क्रिकेट होतं आणि माहोल क्रिएट करता आला पाहिजे. मनसुख शाह एक असा खेळाडू ना जो माहोल क्रिएट करतो. तो जिथे जातो तिथे एक वेगळा माहोल असतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सुमित कुवर आहे. सुमित कुवर जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण खोबरे एक अप्रतिम खेळाडू, शांत संयमानं आणि दर्जेदार खेळ करणारा खेळाडू. इथे मात्र बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. किरण खोबरे म्हणजे दर्जेदार खेळाडू. जमिनीवर राहून आकाशाला हात लावण्याची कुवत ज्या खेळाडूंमध्ये असते ना त्यामध्ये किरण खोबरे हे नाव तुम्ही घेऊ शकता. डाऊन दी अर्थ असा हा खेळाडू आहे. यावेळेचा बॉल त्यावरचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याला बॉल तिथे मला वाटते रीड नाही झाला, त्यामुळे चेंडू जर आपण पाहिलं तर त्याच्या समोर पडला आणि नंतर धावसंख्या त्यामध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकली आणि जाऊन पोचली ती 29. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडू नंतर धावफलकावर 29 ही धावसंख्या आहे. एक विकेटच्या पतनानंतर शांतता आहे मैदानामध्ये. या मॅच मध्ये जी अपेक्षा होती अपेक्षेचा थोडासा विपरीत खेळ झालाय, कारण विकी धोत्रेची बॅट चालली नाही. सँडी दिवे तो प्रयत्न जरूर करतोय, मात्र त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. कारण ही मॅच जर जिंकायची तर एकाकी लढा त्यानं जिंकणं शक्य नाही. ओव्हरऑल जी टीम आहे, सांघिक खेळ आहे, तो चांगला व्हावणं गरजेचं आहे. विकेट मिळत राहणार आहे, मात्र तुम्हाला षटकार चौकार मारणं ते थांबून चालणार नाही जर या मॅच मध्ये तुम्हाला विजयावर शिक्कामोर्तब करायचंय. धावसंख्या 30 आहे. 2.3 चा खेळ झालाय. सुमित कुवर करता हा बॉल तिथे त्याला बीट करणारा आहे. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. किरण खोबरेकडे जी गुणवत्ता आहे ती गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा बघा, हा बॉल टप्पा खाल्यानंतर
बाहेरच्या बाजूने कट झाला. फलंदाजाला तिथे टाटा बाय बाय म्हणत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाकुल्या करून दाखवला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. हा यावेळेस मात्र फसवलं. आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं तर गंडवलं. हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर कमी गतीनं उचली घेताना हे बघा अचानक तिथे जी उचली घेतली आणि उचली तेवढी जास्त नव्हती. पुन्हा एकदा बॉल डीप होत असताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणखी एक बॉल तो तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं डॉट बॉल्स ते येत असताना आपण पाहताय. ओव्हर ती झाली या समाप्त. 3 धावसंख्येचं षटक किरण खोबरेने इथे हाताळलंय. त्यामुळे मॅचवर जवळपास कब्जा होतोय अशी स्थिती आहे. कारण 3 ओव्हरचा खेळ आहे आणि या 3 ओव्हरमध्ये पर ओव्हर 32 या सरासरीनं तुम्हाला 96 धावा ते अजूनही विजयाकरता बनवायचे आहेत. 96 बनवणं तेवढंसं सोपं नाही आहे. तेवढंसं नाही, खूप जास्त. ड्रिंकची गरज नसेल तर घेऊन जाऊ नका. आहे सर्वांगीण सा नवीन गोलंदाज सचिन पवार गोलंदाजी करण्याकरता आलेत. आपण महामानव चषक ही स्पर्धा पाहताय आणि ही स्पर्धा ज्याचं विशेष सहकार्य ज्यांनी दिलंय आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. उद्घाटनच्या प्रारंभी आपल्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय सुनीलाबा गायकवाड यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. सन्माननीय पम्मूदादा बच्चाव ज्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. सन्माननीय नानाभाऊ पवार ज्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. सन्माननीय नितीनजी झालटे सर ज्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. सन्माननीय बबलू भाऊ सोनावणे ज्यांनी विशेष सहकार्य या स्पर्धेला दिलंय. नंदूभाऊ आहिरे, उदयजी केदारे साहेब, भगतसिंग अकॅडमी ज्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. तदनंतर सावतावाडीचे विद्यमान सरपंच सन्माननीय दीपक सरपंच यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. शत्रुघ्न भाऊ गायकवाड ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. परागजी शेवाळे, शोएबजी शेख, शुभम बच्चाव साहेब, जॉली साळुंके साहेब आणि जे पाण्याच्या बॉटल्स आहेत ते अभय शिंदे साहेब ज्यांनी आपल्याला विशेष सहकार्य दिलंय. या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर तो जोश दमखम तो पूर्णपणे नाहीसा झालाय. मॅच जर आपण पाहिली तर ती एकतर्फी होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि एकतर्फी मॅचेस ज्या प्रेक्षकांना तेवढ्याशा आवडत नाही आणि सध्या जर आपण पाहिलं तर या मॅचची स्थिती जी आहे ती एकतर्फी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्रिकेटचे दर्जेदार सामने ते आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहे.
यानंतर एक टीम जी पुढे येईल आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल टीम निजाम 11 त्यांच्यासोबत त्यांची मॅच असेल. इथे मात्र हा बॉल ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. 3 चेंडूचा खेळ तर नंतर 31 ही धावसंख्या दाफलकावर आहे. आज प्रेक्षकांची अगदी तुडुंब गर्दी या पहिल्या मॅच पासून आपल्याला पाहायला मिळते. जसजशी स्पर्धा पुढे जाईल सेमीफायनल फायनल तेव्हा अगदी खूप चांगला प्रेक्षक वर्ग अजून आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र खोलटप्प्याचा बॉल अलंग तो कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला उचललं तिथे एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते. इथे 32 ही धावसंख्या आहे 2 विकेटच्या पतनानंतर. एनजी फायटर्स गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर तेवढाचा दमखम दाखवता आला आणि प्रत्येक गोलंदाज महागडा ठरत होता आणि तो महागडा ठरतच राहिला. समदला मध्ये वापरण्याचा प्रयत्न केला एक्सपिरियन्स म्हणून, तो अगदीच महागडा ठरला. त्यांना 32 दिल्या. सँडी देवेनं थोडा काळ मैदानाच्या आतमध्ये कमबॅकचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही आणि त्यामुळे एक भली मोठी वाह वाह अप्रतिम काय दर्जेदार नेम लावलाय तिथे मनोज नानानं. जबरदस्त डिरेक्ट हिट, जबरदस्त डिरेक्ट हिट. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आपण माशाच्या डोळ्याची जी कहाणी आहे ती आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मात्र इथे आता एक नवी कहाणी असेल मनोज नाना या नावाची. काय अप्रतिम नेम तिथे लावला. कारण अगदी 3 स्टंप त्याला दिसत नव्हते. थोडासा सरळ उभा होता त्यामुळे 1 किंवा 2 स्टंप दिसत असावे आणि तिथनं हा परफेक्ट नेम मनोज नानानं लावला. अगदी डिरेक्ट हिट ती नानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. हे बघा तिथे हा बॉल नानाकडे आला. त्यानंतर अगदी नजर ते डोळे वटारून स्टंपकडे पाहणं होतं ना, ते चित्र जबरदस्त होतं. त्यानंतर आज आमचे शाहरुख पठाण सुद्धा खूप सारे फोटोज क्लिक करतायत. एन्जॉय करतायत स्पर्धेला. एन्जॉय करणं गरजेचं आहे. ला 3 अशी स्थिती आहे. 3.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. जय आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघालाय. 2 ओव्हर टाकल्या सचिन पवारनं. 2 ओव्हरमध्ये अक्षरशः रोखून धरलं. 12 बॉल 94 धावसंख्येचं लक्ष आहे. सोपं नाही आहे, सोपं नाही आहे, खूप जास्त कठीण आहे. कारण 12 बॉल 94 गोलंदाजाला खूप साऱ्या चुका कराव्या लागतील. सातत्यानं बीमर टाकावे लागतील. त्यावर षटकार खेचावे लागतील तर शक्य आहे. अन्यथा हे आव्हान अशक्यप्राय आहे. एकतर्फी झाली आहे मॅच. प्रेक्षकांना अपेक्षा नव्हती एवढा साधारण खेळ एनजी फायटर्स या टीमकडनं पाहायला मिळेल. खूप साऱ्या अपेक्षा होत्या एनजी फायटर्सकडनं. चांगली लढत देतील, झुंजार खेळाडू आहे, ग्रामीण भागातील खेळाडू आहेत जे लढतील झगडतील आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र बिलकुल विपरीत झालं. इथे जो प्रतिकार अपेक्षित होता तो करणं शक्य झालं नाही. इथे सुमित कुबरनं बॉलला एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलंय आणि एक सिंगलनं त्यालाही ठाऊक आहे काय फरक पडणार नाही. आता षटकार मारूनही फरक पडणार नाही.
त्यामुळे तिथे शांतता ती जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळते. अगदी क्रिस गेलचा जर्सी नंबर तो आपल्याला धाफलकावर पाहायला मिळतोय. 33ला 3 आहेत. 3 चा आकडा 3 वेळा धाफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे फुलर लेंथवर टाकला. पुण्याच्या एकदा त्याला अगदी योग्य तऱ्हेनं दिशा दर्शवली. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत बॉलला उचलला रिटर्न केलं तिथे 2 धावसंख्येकरता कॉल आहे आणि 2 धावा त्या सुरक्षित पळून पूर्ण केल्या गेल्या. इथे मात्र हा बॉल योग्य तऱ्हेनं खेळलाय. बॉल तिथे चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील तुम्हाला 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवर किरण शिर्के आपण पाहताय आणि 9 बॉलमध्ये आता 87 या धावसंख्येची गरज आहे. अथक परिश्रम करून बॉबी भालेराव आणि भारतभाऊ अहिरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी खूप छान आयोजन नियोजन मालेगाव नगरीमध्ये नाईट टेनिस बॉल क्रिकेट ते एन्जॉय करता आलं प्रत्येक प्रेक्षकाला आणि नाईट टेनिस बॉल क्रिकेटची एक वेगळी मजा ती घेता आली आणि त्यात खुल्या गटाचं क्रिकेट दर्जेदार खेळाडूंचे संच ते इथपर्यंत आले. त्यांनी आपला दर्जेदार खेळ दाखवला. क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधला एक अनमोल सितारा कृष्णा लक्ष्मण सातपुते ज्यांना आपण या स्पर्धेच्या दरम्यान खेळताना मालेगाव नगरीमध्ये पाहिलं. अगदी वेगवेगळे सुपरस्टार खेळाडू जे इथपर्यंत आले. बबलू पाटील यांचा एक खेळ खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेच्या दरम्यान आपण एन्जॉय केला. आज आपण नेक्स्ट मॅच मध्ये दिनू कांबळे यांनाही इन ॲक्शन या स्पर्धेच्या दरम्यान खेळत असताना पाहणार आहात. जावेदचा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत बॉलला तिथे केले फील्ड तद्वर जर आपण पाहिलं तर एकच धाव त्यापेक्षा जास्त ते मिळणार नाही आणि सिंगलना इथे भागणारी नाही. फक्त औपचारिकता आहे शेवटच्या 6 बॉलची. ती औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल. या शेवटच्या 6 बॉलवर ही औपचारिकता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शेवटचं सलीम आलाय गोलंदाजी करण्याकरता. अंतिमचं षटक हाताळण्याकरता. सुकिने या गावाला बिलॉंग करतो आणि अगदी चांगलं गोलंदाजी करता ओळखला जातो. यावेळेस मात्र सलीमच्या विरोधात आक्रमण. बॉल लावून हवेतनं उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. VIP डाईसला सलामी ठोकण्याकरता षटकार. या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य जर आपण पाहिलं तर सुनील आबा गायकवाड, सन्माननीय प्रमोदादा बच्चाव, नानाभाऊ पवार, नितीनजी झालटे, बबलूभाऊ सुनावणे, नंदूभाऊ आहिरे, उदयभाऊ केदारे, भगतसिंग अकॅडमी, सावतावाडीचे विद्यमान सरपंच सन्माननीय दीपक सरपंच, शत्रुघ्न भाऊ गायकवाड, परागजी शेवाळे, शोएब शेख, शुभम भाऊ बच्चाव, जॉलीभाऊ साळुंके आणि अभयजी शिंदे या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. खरं त्यांच्यामुळे ही स्पर्धा उभी राहते आणि यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जी औपचारिकता आहे ती औपचारिकता इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर टर्न झाला, आत आला. तिथे हेमंत होते. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मनसुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. या सीझनमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. मात्र संघ जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीची बांधणी केली आहे. त्यामुळे ओपनच्या गटामध्ये असंच असतं की तुम्हाला प्रत्येक वेळी फलंदाजी करण्याकरता संधी मिळेलच असं नाही. मात्र जेव्हा मिळते तेव्हा तुम्ही स्वतःला प्रूफ केलं पाहिजे. प्रत्येक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम जर आपण पाहिली तर नाशिक जिल्ह्याचा एक चांगला टच आहे या टीमला. 1-2 खेळाडू जर आपण अहिल्यानगर मधनं पाहिले ते वगळले तर सर्व नाशिक जिल्ह्याचे खेळाडू आहेत आणि सगळे चांगला खेळ करणारे खेळाडू आहेत. ज्यामध्ये निफाडमधने असतील, नाशिक सिटीमधनं असतील, मनमाड अशी खेळाडू आपण या स्पर्धेच्या दरम्यान खेळताना पाहत आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका. तो
हवेत आहे क्षेत्ररक्षक त्यानं टिपलाय झेल विकेट येते खेळाडू बाद. आणि अशा तऱ्हेने या मॅचवर शिक्कामोर्तब केली या विजयाची टीम जय मल्हार. जय मल्हार या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम NG फायटर. मात्र आपण चांगले खेळलात, इथे आलात, आपला खेळ दाखवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 22